समाजातले प्रतिनिधी किंवा सगळ्या क्षेत्रातले प्रतिनिधी आहेत, हे अनेक वेळा आम्ही बैठका घेत असतो. आणि हा 17 संवर्गाचा जो काही तिचा विषय आला तर त्या संदर्भातही अनेक वेळा आम्ही सगळे आमदारांनी, सगळे महाराष्ट्रातले चंद्रपूर, गडचिरोली काय असतील नसतील ना, पालघर, सगळे आमदार सगळेचे सगळे एकत्र येऊन आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, GADचे लोक, LNJDचे लोक, सगळ्यांबरोबर आम्ही बसून काय याच्यातून काही ना काही मार्ग काढा. कारण हा प्रश्न तसा आजचा नाही, हा प्रश्न एक 7-8-10 वर्षापासून हा प्रलंबित आहे. साहेबांनी सांगितलं काय त्याला तसं 99ला ना 96 पासून आजपर्यंत तर इम्प्लिमेंटेशन होताना लेट झालं आणि त्याच्यात जी कार्यवाही सुरू झाली ती वेगवेगळ्या अडचणीनं ती थांबली. कोर्टात जसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टात नॉन केसातली लोक कोर्टात गेली, त्यांनी काही त्यांच्या डिमांड केल्या आणि त्या तिन्ही राज्यांच्या विरोधात गेलेल्या निकालाच्या आधारानं त्यालासुद्धा त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे. आता विद्यार्थ्यांमध्ये म्हणणं आहे खासदार साहेब का स्थगिती कुठं आहे, तर त्या बाबतीत त्यांना थोडंसं आम्ही तरी विनंती करतो की आम्ही एवढंही बेजबाबदारपणे राहणार नाही. आम्हाला त्याच्यातली थोड्याफार जाणीवा आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही कोर्टाच्या स्थगितीमुळं थोडंसं थांबून होतो. तर फडणवीस साहेबांनी, CM साहेबांनी सांगितलं की आपण काही करून यांना मार्ग काढू. मी 2 पर्याय दिले होते. आधी संख्येपदं आहेत आमची 12,500, त्याच्याशी संलग्न करा, पण ते ह्या मुलांना आहे कारण हे पासआउट झालेलं आहे. अक्षरशः यांच्या काहींना उद्या हे अमुक गावात शिक्षक राहणार आहे हे सुद्धा यांना माहीत होतं आणि असा ऐनवेळेवर जो निर्णय झाला तो अतिशय म्हणजे निंदनीय.